मंडळी नमस्कार. आपला परमवीर सिंगांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. परमवीर सिंग जाता येता उठता बसता सर्वोच्च न्यायालयात जात आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन ते आपल्यावर झालेल्या केस संबंधीच्या वेगवेगळ्या याचिका दाखल करत आहेत. आता या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देत आहे तो देखील खूप महत्वाचा आहे. परमवीर सिंग हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या वर्तनातून बऱ्याचशा गोष्टी अगदीच गुलदस्त्यात आहेत असं वाटायला लागतं. परमवीर सिंगांना बोलायचं आहे पण बोलत नाही आहेत. परमवीर सिंगांना उघड करू शकतात पण त्यांना करायचं नाही आहे. काहीतरी आहे जे परमवीर सिंगांच्याकडं आहे आणि ते बाहेर पडल्यावर अनेकांची गोची होणार आहे. म्हणजे अगदी महाविकास आघाडीचे विरोधक सुद्धा परमवीर सिंगाचं समर्थक बनताना दिसत नाहीत, कारण सगळ्यांनाच चांगलं ठाऊक आहे की परमवीर सिंग हे व्यक्तिमत्वच मुळात वादग्रस्त आहे. ते दिसल्या देवाला दंडवत घालणार आहे. म्हणजे जिकडे असतील शिते जमतील भूत याप्रमाणे जिथं शिते आहेत तिथेच परमवीर सिंग जाऊन जमा होतात हे देखील सर्वश्रुत आहे. परमवीर सिंग यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्राचे पोलीस करतायत. बरं, एक 2-3 गोष्टी सेपरेट करून तुम्हाला जरा सांगतो की परमवीर सिंग, त्यांच्यावरचे गुन्हे, परमवीर सिंगांची चालू असलेली केस, हे सगळं जरा तपशीलवार आणि सुट समजणं आवश्यक आहे. त्यासाठी मी काही मिनिटं तुमची सुरुवातीला घेणार आहे. परमवीर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आरोप असा केला होता की महाराष्ट्राचे गृहमंत्री हे सचिन वाझेच्या मार्फत हप्ते गोळा करतात. म्हणजे बार चालकांकडून 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट अनिल देशमुखांनी सचिन वाझे आणि मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना दिलं आहे. यासंबंधी भेटी कशा झाल्या, फोनवर बोलणं काय झालं, याचे सगळे डिटेल्स परमवीर सिंगांनी दिलेले होते. आता या पत्रावरून जो गोंधळ माजला सुरू झाला, म्हणजे हा पत्र, हे म्हणजे परमवीर सिंगांचं जे हे पत्र आहे ना, हे पत्र या सगळ्या विषयाची सुरुवात ठरलं. पुरावे ठरलं असं म्हणत नाही मी, सुरुवात ठरलं आणि मग तपासणीला सुरुवात झाली. आता एक पोलीस अधिकारी ज्यानं राज्याच्या गृहमंत्र्यांना सॅल्यूट मारून बसायला पाहिजे, त्यानं राज्याच्या गृहमंत्र्यांवरती आरोप केल्यावर गृहमंत्री आणि सरकार गप्प कसं बसेल? मग परमवीर सिंगांवरती एक एक आरोप लावायला सुरुवात झाली. आता हे प्रकरण वेगळं आहे. या प्रकरणातल्या आरोपावर परमवीर सिंगांची चौकशी चालू आहे असं अजिबात नाही. वेगवेगळ्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना परमवीर सिंग यांच्यावरती धमकी देणे, खंडणी मागणे, लाच मागणे अशा स्वरूपाच्या तक्रारी करायला लावल्या आणि त्या तक्रारीच्या आधारावर परमवीर सिंगांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. यातल्या करायला लावल्या की त्यांनी केल्या याबाबत चर्चा होऊ शकेल, पण त्या तक्रारीच्या आधारावरच परमवीर सिंग यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे परमवीर सिंगांनी केलेला आरोप ही वेगळी गोष्ट आहे, परमवीर सिंगांच्यावरती झालेला आरोप ही वेगळी गोष्ट आहे. एका IPS अधिकाऱ्यावरती जेव्हा अशी कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार येते, त्याची चौकशी करायची असते, तेव्हा त्यासाठी कॅट नावाची एक वेगळी यंत्रणा आहे, ज्या यंत्रणेमार्फत ही चौकशी होऊ शकते. कर्तव्यात कसूर करणे, आपलं काम व्यवस्थित न करणे किंवा अनुपस्थित राहणे, या सगळ्या बाबी कॅटकडे हाताळल्या जातात. त्याची तपास, त्याची चौकशी ही कॅट मार्फत झाली पाहिजे अशी मागणी करत परमवीर सिंग न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयासमोर त्यांनी सांगितलं की मुंबई पोलीस दलाला याबाबत मला अटक करण्यापासून संरक्षण मिळावं. याआधी 6 डिसेंबरपर्यंत त्यांना संरक्षण मिळालेलं होतं. 6 डिसेंबर नंतर परत एकदा त्यांना न्यायालयानं काही बाबीत संरक्षण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की मुंबई पोलीस याचा तपास करू शकतात, म्हणजे तपास करायला परवानगी दिली आहे, पण आरोपपत्र दाखल करायला न्यायालयानं मनाई केलेली आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये. आता असं का झालंय हे पण लक्षात घ्या. जसा या सगळ्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करते ना, तसाच तपास केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे CBI सुद्धा करते. आता CBIच्याकडं हा सगळाच तपास म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्याकडून वर्ग केला जावा का, असा प्रश्न
न्यायालयानं विचारला तेव्हा न्यायालयाच्या उत्तरादाखल सीबीआयनी हो आम्ही घेऊ शकतो असं सांगितलं आणि त्याला काही मुदत देत सीबीआयनं आपलं शपथपत्र दाखल करावं असं न्यायालयानं सांगितलं. आता सीबीआयचा तपास चालू आहे तो चालू राहील, पोलिसांचा तपास चालू आहे तो चालू राहील. यात फक्त आरोपपत्र दाखल करता येणार नाही आहे. जर हे सगळं प्रकरण सीबीआयकडे द्यायचं ठरलं तसा आदेश न्यायालय देऊ शकतं. म्हणून महाराष्ट्राच्या पोलिसांनी न्यायालयात कळवलं की आम्हाला सीबीआयच्या महासंचालकांना देखील कदाचित आरोपी करावं लागेल. सुबोध जयस्वाल जे राज्याचे डीजी होते, महासंचालक होते, त्यांना देखील कदाचित आरोपी करावं लागेल, कारण ते याच काळामध्ये राज्याचे पोलीस प्रमुख म्हणून काम करत होते. त्यांचाही सहभाग असू शकतो असं म्हटलं आणि त्यावर सीबीआयकडे तपास देऊ नये, निष्पक्ष तपास होणार नाही अशी भूमिकाही घेतली. पण न्यायालयानं या सगळ्या गोष्टी ऐकून घेत आरोपपत्र दाखल करायला मनाई केलेली आहे आणि याबाबतचे आपापले तपास करून आपापलं मत तिथे मांडायला सांगितलेलं आहे. आता हेच आपापलं मत मांडताना बरीच मोठी अडचण होणार आहे, कारण भविष्यात परमवीर सिंग यांच्यावरती कारवाई ही कॅटमार्फत केली जाऊ शकते असा आदेश न्यायालय देऊ शकतं. त्यामुळे मुंबई पोलिसांना जे काही घडवून आणायचं आहे ते घडणार नाही, किंवा राज्य सरकारला, मुंबई पोलिसांना राज्य सरकारला जे काही घडवायचं आहे ते कदाचित घडणार नाही आणि परमवीर सिंग सीबीआयच्या ताब्यात जातील. आता सीबीआयच्या ताब्यात गेल्यावरती राज्य सरकारला जे काही इकडं साफसफाई करायची आहे ती करता येणार नाही आहे आणि सीबीआय समोर बऱ्याच गोष्टी परमवीर सिंगांनी बोलल्यावर राज्य सरकारची, माजी मंत्र्यांची मोठी गोची होणार आहे. म्हणून तर राज्य सरकार अशा स्वरूपाची मागणी न्यायालयाकडे करत असं म्हणत आहे की आम्हाला आरोपपत्र दाखल करायची परवानगी द्यावी आणि अटक करण्याची परवानगी देखील देण्यात यावी. पण न्यायालयाचा निर्णय या सगळ्या प्रकाराला बंधनं घालतोय आणि हीच राज्य सरकार, परमवीर आणि अनिल देशमुख यांच्या मार्गातली मोठी अडचण ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.